तर आज आहे ना माझ्या घरी माझा भाऊ आलेला आहे, माझ्या सासरी म्हणजे बुरुंदवाडीला. तो कालच आलाय आणि आता बघा मी सकाळी उठले लवकर आणि हा अजूनही इथेच झोपून आहे. शेट उठा की, आता उठायचं नाही का तुम्हाला? कंटाळा आलाय मला. कंटाळा आलाय? अरे काय आहो बघा आता किती वाजले बघू मोबाईल. किती 10:35 झालेले आहेत आणि अजूनही रील बघत बसलाय. रात्री 1 वाजता झोपलाय, ते सुद्धा रीलच बघत बसलाय. उठायचं तुला कळत नाही का? काम बिम करावा, थोडं उठावा, मला मदत करावा. आराम करायला आलोय मी इकडे. आराम करायला आलाय? मी त्याला म्हटलं मला मदत कर, मी पटकन आवरते आणि माझ्या रील्स काढ माझ्या. कशाचं काय झोपून राहिलाय, स्वतः उठला नाही. मी पण पारुशीच आहे अजून. पण जाऊ द्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आंघोळ केलं का ते बी सांगा. नाही आंघोळ नाही केलं. इकडे दीदी आली, दीदी चालू आहे कपडे धुवायचं. ती सकाळी लवकर उठली, तिने स्वतःची आंघोळ केली, दाजी आंघोळ करून दुकानावर गेले आणि आता हिने कपडे धुवायला घेतलेत. आणि मेन म्हणजे नाश्ता बनवलाय ना. हा नाश्त्याला बनवलाय काय माहितीये का? इडली बनवली, इडली सांबार. हे बघा माझ्या भावाच्या हातावर त्यांनी टॅटू काढलाय. काय आहे बघू? नाही ते दाखव, ते दाखव तिकडचा. ह्या हातावर आईचं प्रेम आहे. यांनी आधी पहिले एवढंच काढलं होतं, छान होतं इथं रस्ता बिस्ता, त्याच्यावर परत फापट पसारा एवढा करून ठेवला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा बैलगाडा मालक आहे. आणि इकडे बघा, हां हे बघा एवढा प्रेमी आहे तो बैलाचा. आमच्याकडे गाडा बिडा सगळे आहे बरं का. गाडा मालक आहे, बैल पण आहे. पागल झालाय तो. पागल झालाय मग काय त्याला म्हटलं की हातो काय काढतं मला म्हणतोय. म्हणलं बघू, मला म्हणतो थांबा आहे. म्हणलं बघू तर म्हणतोय हो मार. तर आता जस्ट आंघोळ करून बाहेर आलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे मी माझ्या चेहऱ्याला काय काय यूज करते. फक्त ना मी आता दाखवते. मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेल की मी अगोदर काय लावते, त्यानंतर काय लावते, त्यानंतर काय यूज करायला पाहिजे, काय आपल्या चेहऱ्यासाठी चांगल्या गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं जे स्किन केअर रुटीन आहे ते पण मी शेअर करेल लवकरच. पण आत्ता पहिले तुम्ही हे बघून घ्या. आंघोळ करून आले पहिले तर जरा चेहरा पुसून घेते. आणि आपण जेव्हा चेहरा पुसतो ना त्यावेळेस आपल्याला हा असं नाही करायचं आहे, फक्त जस्ट असं टॅप टॅप करायचं, जेणेकरून आपला चेहरा ओरखडला नाही जात, ओरबडला नाही जात, तसं प्रॉपर पुसून घ्यायचं आहे. तर चेहरा पुसून झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिले आहे ना मी रोज उठताना आणि म्हणजे रोज उठल्यावर आणि रोज रात्री झोपताना ही क्रीम लावत असते, जी तुम्हाला मी सांगितलेली आहे मागच्या टायमिंगला पण. आणि कदाचित दिसत असेल आता तर ठीक आहे. ह्या क्रीमने ना म्हणजे मी जसं यूज करते एवढा छान इफेक्ट मला जाणवतोय ना. दिवसभर आपल्या चेहऱ्याला हायड्रेट ठेवतं आणि मॉइश्चराईज ठेवतं, त्याच्यामुळे आपली स्किन एकदम छान अशी प्लम्पी दिसत असते. त्यानंतर सनस्क्रीन इज द मस्ट. संपत आली आता, मला ऑर्डर करायची. सनस्क्रीन मी रोज लावत असते आणि खरंच ह्याचा पण इफेक्ट लय भारी आहे. म्हणजे माझ्या नवऱ्याला तर एकदम जास्त इफेक्ट आलेला आहे याचा. मला तर आलाच आहे पण त्यांना अजून जास्त आला. शियार डोळ्यात गेला. चुकून डोळ्यात गेली. तर हे एवढंच मी रोज सकाळी लावत असते. किती मी आता आंघोळ करून आले म्हणून केस असे बांधून ठेवले होते बघा. नाही मी त्या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग झालाय माझ्या हेअर केअरचा, सॉरी स्किन केअरचा. हा कंगवा वापरते मी, जेणेकरून आहे ना आपले जास्त केस तुटत नाही त्याच्याने. आणि थोडंसं लिप बाम. तर आहे ना मी घरात नेहमी असं माझं टी शर्ट नाईट पॅन्टच असते, कारण मला सवय आहे अशा कपड्यांमध्ये. मला कम्फर्टेबलच होत नाही दिवसभर साडी घालून. म्हणजे ना साडी जर मी घातली तर मला हेच होत नाही, काय होतं घरातलं कामच करता येत नाही. त्यामुळे मला असं मोकळं ढाकळं आवडतं, त्यामुळे मी अशीच असते. आणि बघा हे माझा चेहरा कसा दिसतोय विदाऊट मेकअप एनी. हे बघा. चला आता नाश्ता करून घेतो आम्ही सगळेजण बसून, कारण उठले तसंच व्लॉगला सुरुवात केली आणि आंघोळ वगैरे करून घेतली. आता रोहित आंघोळीला गेलाय, आंघोळ करून येईल, त्यानंतर आम्ही नाश्ता करत बसतो. बघा माझ्या भावानी छान आता आंघोळ बिंघोळ करून रेडी झालेला आहे. आणि ह्याला पावडर कशाला लागते तुला लावायला? तुला गोरा दिसायला कोण नाही बघत तुला. पोरे बघतात मला.
लय पोरी बघतात. काळा जरी असला तरी. कोण बघतं काळा पोरी. असं म्हण ना, या काळ्याला बाळा बनणाऱ्या लय जणी आहेत ना. काळ्याला बाळा म्हणणार लय पोरी. होय बघू का तुझ्याकडं. आणि मला मम्मी म्हणती पोराला पोरगी बघ, लग्न करायचंय, पोराला पोरगी बघ. आणि पोरी फिरवतो का रे? पोरी नाही नाही ना, मुली. तसं पोरी नाही फिरवत बरं का. सज्जन आहे माझा भाऊ, पण मी त्याला असं चिडवत असते नुसते. मी त्याची मजा घेते, पण अशी मजा नाही घेतली तर बहीण भाऊ कसले नाही का. ह्याचे माझे लहानपणी लय भांडणं व्हायचे. म्हणजे मी नंतर आम्ही समजूतदार झालो आणि मी लग्नाच्या टायमिंगला याला म्हणलं, रोहित माझं लग्न होणार आहे, रड बरं का. मग मला गाणं टाकायचंय, कुठलं रे गाणं, माझा भाऊ रडतो असं, आणि गळ्यात पडून रडवर का असं म्हटलं. आणि नेमकं लग्नाला मला म्हणजे माझी पाठवणी करायला 10 वाजले होते, एवढा उशीर झाला. आणि मी गेले, मला वाटलंच नाही की हा रडन म्हणून. मी गेले आणि हा कोपऱ्यात रडत बसला होता, माझ्यासाठी रडत होता. पण नेमकं व्हिडिओ काढायलाच नाही झालं मला त्याचा. म्हणजे नेमकी लाईट बीट सगळी बंद केली ती, माझी पाठवणी चालू झाली होती ना. म्हणजे माझा तो पाठवणीचा व्हिडिओ सुद्धा नाही काढला, कारण मी हसत आले होते. मला माहितीच नव्हतं की बाकीचे कोण रडतील म्हणून. आणि माझा भाऊ रडत होता ग. हे बघा मजा आहे बाबा. हा इडली बघा, असं गरम गरम इडली सांबर खायला मिळालं पाहिजे. आणि त्यात आमच्या दीदीने सकाळी लवकर उठून बनवले. आणि असं असतं, बहिणीच्या घरी लग्न केलं ना मग आपली मजा असते. हे बघा, एक नंबर इडली झाली. काय झाले, एक नंबर. माझ्या भावाला आवडली. मी नाही काय केलं, मला दीदीने केली आमच्या. सगळं दीदीनेच केलेलं आहे, तीच करत असते. माझी मजा आहे. हो शेट, कुठं चालले? हा, दुबईचे शेट नसतात, दुबईचे शेख असतात. शेख असतात, शेट नसतात. यायचंय मला. आलो मित्राकडे जाऊन लगेच. हा, मित्राकडे जाऊन आलो 15-20 मिनिटात. आवरून ठेवतो पण तुम्ही. मला यायचंय, नको जाऊ. आवरून ठेव ना, मी आलो भेट घेऊन मित्राची माझ्या. लय दिवसात आलो इकडे. उशीर करू नका. लगेच आलो. लगेच आलो तासाभरात. लवकर ये, मी तो पण आवरून ठेवते. मग माझं चाललंय, आज मला माहेरी जायचंय. माझा भाऊ राया आलाय मला घ्यायला. पेट्रोल टाकायचं. मी नाही टाकणार पेट्रोल. शिवा गाडीला लय पेट्रोल लागतं बाबा. नाही जा तिकडं. मला यायचंच नाही, घरीच यायचं नाही मला. एवढं लांब लावलं नाही लावून पैसे द्यावं मी काय म्हणलं, मला घरी यायचंच नाही. तू तुझा आला तसा भाऊ. लागतात. पैसे ये जाऊन लवकर. जाऊ का? आवर लवकर. हा, तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या भावाला मला जास्त सिरियस घेऊ नका, आम्ही अशीच कॉमेडी मस्ती करत राहतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.